आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। धुळ्यातील विश्रामगृहात सापडली कोट्यवधींची रक्कम। अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या खासगी स्वीय सहाय्यक यांनी पैसे गोळा केल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप। धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये असलेल्या अंदाज समिती ही धुळे जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी जवळपास 11 आमदारांचे शिष्टमंडळ धुळ्यात दाखल झाले होते। धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने रूम गेल्या 4 ते 5 दिवसापासून बुक करण्यात आली होती। अंदाज समितीचे शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचल्यानंतर जिल्ह्यातील विकास कामांमध्ये त्रुटी आढळून आल्याने अनेक शासकीय कार्यालयांमधून गुलमोहर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी कोट्यवधी रुपये पोहोच करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडून करण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्रामगृह येथे दुपारी पहारा देण्यात आला होता। दरम्यान या संदर्भात धुळे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांसह इतर अधिकाऱ्यांना संपर्क देखील केला होता, मात्र एकही अधिकारी या ठिकाणी फिरकला नसल्याचं अनिल गोटे यांनी यावेळी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं असून स्वतः अनिल गोटे यांनी गेल्या तब्बल 5 तास कुलूपबंद रूम बाहेर ठिय्या मांडला होता। दरम्यान अर्जुन खोतकर या आमदारांच्या खासगी स्वीय सहाय्यकाच्या नावानं गुलमोहर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी रूम आरक्षित करण्यात आला होता आणि याच ठिकाणी कोट्यवधी रुपये शासकीय कार्यालयामधून आले असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केल्यानंतर रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने आणि पोलिसांच्या मदतीने शासकीय विश्रामगृहाचे 102 रूमचे कुलूप तोडून अखेर तपासणी केल्यानंतर त्या रूममध्ये 1,84,84,200 रुपयांची रोकड मिळून आली आहे। जवळपास 3 मशीनद्वारे रात्री उशिरापर्यंत रोकड मोजण्याचं काम सुरू होतं। रात्रभर शासकीय विश्रामगृहाबाहेर नागरिक आणि शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। अखेर इतके पैसे नेमके कुठून आलेत आणि कोणी दिलेत याबाबत आता पोलीस चौकशी करीत आहेत। ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले, धुळे। आमच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार अनिल गोटे साहेब यांनी या भ्रष्टाचाराचा भंडाफोड केलेला आहे। मला सगळ्यांना माहिती आहे। आमदार समिती या ठिकाणी आली होती। ती आमदार समिती ही फक्त पैसे गोळा करण्याकरताच येत असते हे सगळ्यांना माहिती उघडगुपीत आहे आणि म्हणून अण्णा मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी आम्ही या 102 नंबरचा रूमचा ताबा घेतला। आम्ही त्या ठिकाणी एक ठाण मांडून बसलो। आम्हाला अत्यंत गोपनीय आणि अत्यंत खात्रीपूर्वक माहिती होती की या रूममध्ये भरमसाठ पैसा हा आणून ठेवलेला आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या खात्याच्या मार्फत। आणि मग आम्ही गेल्या 5 ते 6 तासापासून राज्य शासन, जिल्हा प्रशासन, अनेकांना अँटी करप्शन म्हणजे नाशिक विभाग असेल, मुंबई असेल, राज्य शासन असेल, सगळ्यांना फोन लावले की या ठिकाणी इतकी 2, 4, 5 कोटीची रक्कम असू शकते आणि ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी आपण काहीतरी कारवाई करावी। आणि उशिरा का होईना पण पोलीस प्रशासन या ठिकाणी आले आणि आम्ही रूमची तपासणी केली। आश्चर्य असे आहे की जरी 1,84,84,000 रुपये सापडले असले तरी यापेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी होती, कारण की त्या ठिकाणी 5 ते 7 मोठमोठ्या बॅगा या रिकाम्या अवस्थेत आम्हाला सापडून आल्या दिसून आल्या आणि त्या बॅगेतली रक्कम होती। त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल आणि ती रक्कम त्यांनी लंपास केली आहे। तर या प्रकरणाचा ही खूप मोठी घटना आहे आणि याचं गांभीर्य फार मोठं आहे। अजून बरंच याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं, त्या दृष्टीने याचा तपास व्हायला पाहिजे। हा पैसा कोणत्या अधिकाऱ्याने आणून दिला, कशासाठी आणून दिला आणि कोणी गोळा केला हा एक तपासाचा भाग असू शकतो। भ्रष्टाचारांना शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, इतकेच। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।